तर मित्रांनो, स्किल टेस्ट 2023च्या केसची अपडेट काय? ठीक आहे, भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की स्किल टेस्टची जी आहे ते अपडेट काय आहे, नेमकं कोर्टामध्ये काय घडलं, कोर्टाने पुढची तारीख का दिली, भरपूर असे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे आणि भरपूर लोकांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे. भरपूर लोकांचे म्हणणे आहे की हे जी केस टाकण्यात आले सगळे फेक आहे. हे काही असो मित्रांनो, परंतु आता कोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे. ठीक आहे, हे खरं आहे. आता कोर्टाने पुढची तारीख किती दिली तर 13 ऑगस्ट दिलेली आहे. चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं होतं, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. आता कोर्टामध्ये नेमकं घडलं काय आणि कोर्टाने पुढची तारीख का दिली ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर माननीय आयोगाला 2 दिवसापूर्वी नोटीस मिळाल्यामुळे पुरेसा वेळ नव्हता. ठीक आहे, माननीय आयोगाला म्हणजे MPSC आयोग जे आहे त्या MPSC आयोगाला 2 दिवसाच्या अगोदर नोटीस मिळाला, त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ जो आहे तो आपले जे आहे म्हणणे मांडण्याकरता मिळालेला नाही असं सांगण्यात आले. मान्य आयोगाला म्हणजे MPSC आयोगाला 13 ऑगस्ट रोजी आपले म्हणणे मांडण्यास मान्य कोर्टाने सांगितलेले आहे. ठीक आहे, म्हणजे 13 ऑगस्टला त्यांना म्हणजे MPSC बोर्डाला आपले म्हणणे मांडायचे आहे. ठीक आहे मित्रांनो, 10, 11 आणि 13 तारखेच्या काही याचिकासुद्धा 4 जुलैसोबत मर्ज केल्याचे समजत आहे. ठीक आहे, 10 तारीख, 11 तारीख आणि 13 तारखेच्या काही याचिका म्हणजे ह्या 10, 11 आणि 13 तारखेला सुद्धा काही लोकांचे कीबोर्ड खराब आहेत असे म्हटले गेले आहे आणि त्यांच्यासुद्धा याचिका ज्या आहेत ते 4 जुलैला मर्ज केल्या आहे किंवा जोडण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, म्हणजे 4 तारखेच्या मुलांचा प्रॉब्लेम होता, 4 तारखेवाल्यांनी केस टाकलेली होती. तर सोबतच जे आहे मित्रांनो, आता 10, 11 आणि 13 तारखेच्या मुलांचे सुद्धा जे आहे ते केसला मर्ज झालेलं आहे. त्यांनीसुद्धा सांगितले की आम्हालासुद्धा जे आहे ते कीबोर्ड खराब प्रोव्हाइड करण्यात आलेले होते. ठीक आहे, पुढची जी तारीख आहे मित्रांनो 13 ऑगस्ट 2024 आहे. ठीक आहे, अशाच माहिती करता तुम्हाला अपडेट माहिती करता हॅलो टीचर या चॅनलशी जोडून राहणे गरजेचं आहे मित्रांनो. हॅलो टीचर चॅनल आणि टेलिग्राम लिंक जे आहे ते मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, त्याच्याशी तुम्ही जॉईन व्हा आणि सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये 13 तारखेची काय अपडेट असेल ते घेऊन येणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.